सुनेचे स्थान. कधी बदलणार ग मुलीची परिस्थिती आणि कधी मिळणार त्यांना मान आणि आदर. बरं झालं मी लग्नच केलं नाही अजून. आणि असं मैत्रिणींकडून त्याचे वाईट अनुभव ऐकून तर नकोच वाटतं. अगं काय झालं दीप्ती? आई ग, ह्या स्वतः एका बाईच्या जन्माला येऊन असं एवढं निष्ठुर कसं काय ग वागू शकतात? आणि स्वतः वाईट वागणूक देऊन वरून त्यांनी म्हातारपणी छान सांभाळावं अशी अपेक्षा कशी ग करू शकतात? अच्छा असं आहे तर आज कोणत्या मैत्रिणीला दुखावलंय तिच्या सासूने? आई, सुमीचा फोन आलेला. खूप दुखावलंय तिला तिच्या सासूने. खूप रडत होती आणि ती अमनला त्याच्या आईचे तो गेल्यावर जे ती सुमी बरोबर वागते ते प्रताप सांगत नाही ना, त्याच्यात फायदा उचलते तिची सासू. आई ग, उठसूट सुमीचं अख्खं खानदान बाहेर काढते आणि तुझ्या बापाच्या घरून नाही आणलंस सगळं अशी टोमणे मारते. प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ. आणि आई, सुमीला भूक लागली आणि तिने न विचारता खाल्लं की अशा वागणार ना की सुमीने काही चुकीचं काम केलं आणि खाऊन काम करावं त्याची पण सोय नाही. काम पडले आहेत, खायला घेतलंस आधी असं ऐकवणार. सुमीच्या हातातला घास ताटातच राहतो आणि आई डोळ्यात पाणी. मग सुमी सकाळी 6ला उठणार आणि 11:30ला काम आटपून सर्वात शेवटी खाते. स्वतःच्या तब्येतीकडे साफ दुर्लक्ष केलं तिने. ह्याचा परिणाम तिच्या संरक्षण प्रणाली पार कोलमडली आणि तिला क्षयरोग झाला. त्यात पण ही बाई आमच्या खानदानात कुणाला नाही झाला असे टोमणे मारते. आणि दुसरी सासू असती तर मुलाला सांगून रस्त्यावर फेकलं असतं म्हणे. काय सोनं लागलंय का तिच्या खानदानाला? नावाचं मोठं घर आणि पोकळ वासा. आणि विचार तरी बघ ह्याचे. तिला एक अख्खं फळ खायची चोरी, दूध प्यायची चोरी. एकदा दूध संपलं तर काय हाहाकार केला ह्या बाईने सांगू. दिसते वरून भोळी पण एक नंबरची लबाड बाई आहे. मुलांसमोर एक वागते आणि सुमीसमोर दुसरंच. वर नाटकं कसली करते. तू बघशील ना आई, पुरस्कार देशील तिला. अगं पुरे दीप्ती, किती तापमान वाढलं आहे तुझं. नाकाचा शेंडा लाल झाला आहे बघ केवढा. काय ग आई, तू चेष्टा करतेस माझी. मी तुला एवढं गंभीर प्रकरण सांगते आणि तू आई. ॲडव्हर्टिसेमेंट बोल आई. ऐक ना ग. ऐकतेस मी दीप्ती. आणि तू तेच बोलणार अशील. मला पाठ झाले हो ते संवाद. थांब बोलून दाखवतेच. चेक इन आउट. आई, दादाचं लवकरच लग्न होणार आहे. तू मला वचन दे तू तिलाही माझ्या आणि दादासारखंच वागवशील. खाण्यावरून किंवा अन्य गोष्टीवरून उगाचच बंधन लावणार नाहीस. तिला तिचं छान जगू दे, हवं ते करू दे. उगाच सल्ले देत बसू नकोस. शेवटी तिने समंजस झाल्यावर लग्नाचा निर्णय घेतला आहे. सुनेला नाव ठेवण्याचा प्रकार नको. आई पुरे. फक्त एवढंच सांगेन. सून ही एक स्वतंत्र व्यक्ती असते. तिला प्रत्येक गोष्टीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे. जसं तू तुझ्या संसारासाठी केलंस तिलाही तिचे हक्क तू दिलेच पाहिजे. त्यात कधीही ढवळाढवळ करू नकोस. आणि तू तिला तिची स्पेस आणि आदर दिला ना तिच्याकडून तुला ते दुप्पट मिळेल. पण तू कुठल्याही कारणाने वाईट वागशील तर तुला अपेक्षा नाहीच ठेवायची. अगदी संस्कारांच्या नावाखाली सुद्धा नको. हो ग, कळतंय मला. प्रॉमिस. आणि बर का दीप्ती, सगळ्या सासवा अशा नसतात बरं. आणि हेही खरंच की सगळ्या सुना आणि सासवा वाईट नसतात. पण तरीसुद्धा त्याच्या नावाने ओरडत होतेस. सासू सुद्धा सूनच होती किंवा आहे. स्वतःही ती बाहेरूनच आलेली असते आणि तिनेही तिच्या वडिलांच्या घरून
सगळंच आणलेलं नसतं. मग ती जशी लग्न करून आलेल्या घराला आपलं मानते तसंच सूनही आपलं मानते. मग हे असं ती बाहेरून आली आहे बोलणंच चुकीचं आहे. काही सुनाही नीट वागत नाहीत अशी अफवा असते. पण ह्याचं कारण ही नवीन सून घरात आल्यावर तिला कोणतीही सासू कधी वागणूक देणे त्यावरच असते. हो ना आई, म्हणूनच तुला सांगत असते आई, सासू हो पण एक चांगली सासू हो. मग तुझी सूनही तुला चांगलीच वागणूक देईल. आदर द्या आणि आदर घ्या. ठीक आहे दीप्ती माते, असंच वागेन मी. शेवटी ती पण कुणाचीच मुलगी आहे, तुझ्यासारखी लाडाखोडात वाढलेली. आणि तिचं दोन्ही घरात हक्काचं असं एक स्थान आहे जे तिला मिळायलाच हवं. आई, तथास्तु. धन्य झाले मी दीप्ती माते, धन्य झाले. तुझ्यासारखी मुलगी मिळाली मला आणि हो, चांगलीच सासू मिळू दे तुझ्या मुलीला. आई,